नमस्कार, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कमबॅक असं टाकलं आहे। यूट्यूबमध्ये मला कमबॅक करायचं असं मी त्याचा अर्थ आहे। तर यूट्यूबमध्ये कमबॅक करायचं मी असं म्हणते कारण बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले मी काही एकही व्हिडिओ टाकला नाही। म्हणजे यूट्यूब मी अगदी स्टॉपच करून टाकलं। तर त्याच्यासाठी मी आत्ता पुन्हा एकदा सुरुवात करते आहे। आय होप मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्हाला सर्वांना आवडतील, कारण आधी पण माझे छान सबस्क्रायबर्स वाढत होते, चांगले चांगले व्ह्यूज येत होते आणि सडनली मी ते स्टॉप करून टाकलं। काही रिझन्स होते, काही कारणं होती, त्याच्यामुळे मला यूट्यूब बंद करावं लागलं। तर पहिलं कारण असं की मी जॉब स्टार्ट केला आणि चांगल्या एका कॉलेजमध्ये मला ॲज अ लेक्चरर म्हणून मला नोकरी लागली, तिथे जायला लागली आणि रोज घरी येऊन विचार करायचे की अरे आपल्याला करायचं आहे, आपल्याला यूट्यूबला व्हिडिओज पण टाकायचे आहेत, काही एज्युकेशनल ॲज अ लेक्चरर म्हणून मी होते तर मला एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओज टाकायचे आहे असा मी विचार केला होता। पण काही कारणास्तव ॲक्च्युली ते ट्रॅव्हलिंगमुळे मला ते पॉसिबल होत नव्हतं। घरी येणं आणि त्याच्यामध्ये माझी नंदिनी पण लहान होती आणि ती जवळजवळ मला वाटतं 1.5 वर्षाची होती, तर तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागायचं। घरी आल्यानंतर तिलाही वेळ द्यायला लागायचं, काही घरच्याही जबाबदाऱ्या असायच्या एक सून म्हणून वगैरे। तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागायच्या, तर त्यामुळे कुठे ना कुठे यूट्यूबचं माझं जे एक स्वप्न होतं ते कुठे ना कुठे मला असं म्हणजे थोडक्यात ते मागे पडलं। तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की आत्ता पुन्हा आपण सुरुवात करायला हवी। आणि मुलगी आजारी झाली त्याच्यामुळे मला जॉबही सोडावा लागला। त्याच्यानंतर माझी सेकंड प्रेग्नन्सी राहिली। मुलीला रिकवर व्हायला जवळजवळ 7 ते 8 महिने लागले। तर त्या 7 ते 8 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी पण राहिली, सेकंड प्रेग्नन्सी। आता मला सेकंड बेबी गर्ल आहे, तिचं नाव मी शार्वी ठेवलेलं आहे। मी तुम्हाला तिचाही फेस दाखवीन, ती कशी दिसते तर तेही मी तुम्हाला दाखवीन। तर आता पुन्हा असा छोटासा एक प्रयत्न करते आहे की पुन्हा आपण सुरुवात करूया, कारण एक हाऊसवाईफ आहे तर पुन्हा एक सुरुवात करायची आहे अशी की आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे। तर हे सगळं करण्यासाठी ऑडियन्स तर तुम्ही आहातच, तर प्रेक्षकांची पसंती आणि प्रेक्षकांचे व्ह्यूज आपल्याला मिळाले पाहिजेत अशी एक आशा आहे। तर पुन्हा सुरुवात करणार आहे आणि रोज नवीन नवीन व्हिडिओज टाकायचा विचार आहे। तर नंदिनी आणि शार्वी अजून माझ्या दोन्ही मुली लहान आहेत अजून, एक 3.5 पावणे 4 वर्षाची आहे आणि एक 3 महिन्याची आहे। तर मला घरीच थांबणं त्यांच्यासाठी बेटर वाटतं, कारण कसं आहे आपल्या बाळांचं पालन पोषण वगैरे एक आई म्हणून मला ते जास्त योग्य वाटतं। तर माझं एज्युकेशनल करिअर तर त्याच्यामुळे मला एकदम स्टॉप करावं लागलं आहे, कारण एक हाऊसवाईफ बनूनच त्यांच्यामुळे मला राहावं लागते। तर आपली पहिली जबाबदारी एक आई म्हणून तीच तर असते, बरोबर ना? मला राहत होते आणि आता आम्ही वाशिंदला शिफ्ट झालो आहे। आता वेळ मिळतोय तर म्हटले आपण जरा सुरुवात करायला हवी, काहीतरी करायला हवं आणि म्हणून मी रेसिपीज वगैरे ह्या व्हिडिओज बनवायच्या एक प्रयत्न करत आहे। तर तुम्हाला या व्हिडिओज वगैरे कुठल्या कुठल्या बघायला आवडतील ते हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि जास्तीत जास्त या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण ऑडियन्सच्या सपोर्टशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही, बरोबर? तर आता मी इथे घरी आलेली आहे, आमच्या नवीन घरी आलेली आहे। तर हे घर आमचं कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओजमध्ये। सोबतच ह्या नवीन घराला आम्हाला थोडंसं डेकोरेट करायचं आहे, मिस्टरांचं आणि माझं काही प्लॅनिंग्स आहेत, तर ते पण अजून आम्ही सुरुवात केलेली आहे। तर हळूहळू आम्ही डेकोरेशन वगैरे करणार आहोत। तर सध्या आम्ही एक फ्रेम आणलेली आहे, मी तुम्हाला ती दाखवते, ती कशी आहे तुम्ही ती नक्की सांगा। आम्हाला आमच्या फ्रंट वॉलला ती फ्रेम लावायची आहे, तर मी तुम्हाला दाखवते ती फ्रेम। तर मी फ्रेम दाखवायचा विचारच करत होते, अनबॉक्सिंग करायचं होतं। तर माझी बेबी गर्ल ती बेडरूममध्ये झोपली होती आणि तिचा आवाज आला मला,
आणि ती उठली. तिला मस्त आंघोळ घालून फ्रेश करून मी झोपवली होती. तिचा मेकअप वगैरे झालाय. तिचा आवाज आला तर तिच्याकडे गेली. तर करतो आम्ही अनबॉक्सिंग आणि बोलते तुमच्याशी. चार्वीला मी शांत करते आता, कारण ती रडत होती जरा. तिचा फीडिंग टाइम झाला होता. आता फीड झाले. आता आम्ही ढेकर देतोय. ढेकर द्या, ढेकर द्या. बाबू तिकडे बघ, तिकडे बघ. चार्वी, आपण राऊंड मारतो ना. छान 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 राऊंड मारा. छान छान. वा 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 वा. राऊंड मारा, राऊंड मारा. छान. आम्ही आता अनबॉक्सिंग करतोय. बघू फ्रेम कशी आली आहे माहित नाही. नंदिनी खूप एक्साइटेड आहे फ्रेम बघण्यासाठी. ही फ्रेम कशी आली, बरोबर ना? अशीच ना? हे काढून घे. छान. ऍक्च्युली 5 ते 6 फोटोज आहेत है ना, बरोबर ना? 6 फोटोज. बघून घेऊ कुठून ओपन करायचं याला. डायरेक्ट आपण तशी बघू. चांगली जर वाटली तर आपण ही ठेवू, नाहीतर मग रिटर्न करायला लागेल. चार्वी खेळती आता. ही बघ, व्यवस्थित पकडायची. मस्त आहे ना? बघ मम्मा, छान आहे ना? म्हणजे या 2 साइडला येतील आणि एक जी मोठी आहे ना ती मिडलला येईल. ती बघ मिडलला. त्याला होल करायची गरज नाही. हां, डायरेक्ट स्टिकर आहे. हां, स्टिक करायचे आहेत ते. सकाळीच मला मिळाली फ्रेम आणि खूप छान आहे. बुद्धांचा फोटो आहे एक, आणि या साइडनी एक आणि ही साइड. छान दिसेल. छान दिसेल ना? पहिले ते खाली लावून बघू ना कसं दिसतंय ते. बेटा उठ, उभा राहा, तिकडे बस. आपण लावून बघू कशी वाटते. या साइडनी आहे आणि मग ह्या आहेत ना. नाही अशा नव्हत्या हो. नाही ते हे एक एक. हा तसं आहे तसं. त्यानंतर चिपकलेलं नाहीये ते, डिस्टन्स आहे. आता ही इथे बरोबर नंदिनी बरोबर लावतीये आणि ही अशी मिडलला, ही अशी मिडलला. वाव, मस्त ना? आता आपल्याला ही इथे अरेंज करायची. मस्त वाटेल या वॉलला. मम्मा, अरे मम्मा, अगं मस्त आहे पाय बघायचे. वाव. आणि साईज पण एका ट्यूबलाइटच्या खाली येईल ना, एवढी आ साईज आहे. सुंदर वाटते. आणि कितीला असेल तर जस्ट 289 ला मला मिळाली आहे फ्लिपकार्ट वरून. तुम्हाला मागवायची असेल ना तर खरंच मागवा, खूप सुंदर आहे. आणि याच्या
आफ्टर लॉंग टाइमचा हा व्हिडिओ कसा झाला ते सांगा कमेंट सेक्शन मध्ये, आणि काही सजेशन्स असतील तेही सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. बाय.